विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा कर्तव्य भूमिती विभाग अ मधील नियमित आकृतीत अंतर्लिखित वर्तुळे या 6व्या भागातील 18व्या क्रमांकाचं उदाहरण पाहत आहोत। उदाहरण असं आहे, दिलेल्या चौरसात 4 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करणे की त्यातील प्रत्येक अर्धवर्तुळ चौरसाच्या 2 बाजूंना स्पर्श करील व त्याचे व्यास संलग्न राहतील। त्यातील प्रश्न पाहूया। प्रश्न, 5 सेंटीमीटर बाजूच्या चौरसात 4 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ चौरसाच्या 2 बाजूंना स्पर्श करून त्याचे व्यास संलग्न राहतील। विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणाआधीचं उदाहरण 17व्या क्रमांकाच्या उदाहरणामध्ये आपण त्रिकोणामध्ये 3 अर्धवर्तुळे अंतर्लिखित केली होती। त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे। इथे आपल्याला चौरस काढायचा आहे आणि चौरसामध्ये 4 अर्धवर्तुळे अंतर्लिखित करायची। त्रिकोणामध्ये जे अर्धवर्तुळ आपण अंतर्लिखित केलं होतं त्या अर्धवर्तुळाने त्रिकोणाच्या एका बाजूला स्पर्श केला होता। या उदाहरणामध्ये तो जो अर्धवर्तुळ आहे तो चौरसाच्या 2 बाजूंना स्पर्श करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक बाजू दिली असता चौरस काढणे हे उदाहरण, या उदाहरणाचा व्हिडिओ आपणाला पाहायचा असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून आपण तो पाहू शकता। त्या व्हिडिओचा उपयोग आपल्याला चौरस काढण्यासाठी होणार आहे। चला तर मग कृती करूया। आपल्याला 5 सेंटीमीटर बाजूचा चौरस काढायचा आहे। त्यासाठी 5 सेंटीमीटर ही पायाची रेषा आपण इथे घेणार आहोत, ती आपण घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, एक पुसटशी आपण अखंड रेषा घेतलेली आहे आणि त्यावर आपण जी ठळक रेषा तुम्हाला दिसते ती 5 सेंटीमीटर घेतलेली आहे। त्या रेषेचा पहिला बिंदू आपण ठळक केला आहे, त्याला नाव दिलंय ए। दुसरा बिंदू ठळक करा आणि त्याला नाव द्या बी। प्रश्नामध्ये आपल्याला या रेषेचं जे अंतर आहे ते 5 सेंटीमीटर दिलेलं आहे, त्यामुळे आपण इथे 5 सेंटीमीटर ए बी रेषेचं अंतर लिहिलंय। त्यानंतर आपल्याला कंपासची मदत लागणार आहे। ए बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा आणि एक असा कंस घ्या। कंस काढल्यानंतर हा कंस ए बी रेषेला या बिंदूमध्ये आणि या बिंदूमध्ये छेदून गेलाय, ते बिंदू ठळक केले आणि ए मधून आपण आता इथे लंब काढणार आहोत, म्हणजे 90 अंशाचा कोन करणार आहोत। इथे आपण कोनमापक वापरत नाहीत, तर अशा पद्धतीने 90 अंशाचा कोन करतोय। पहिल्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवून अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय, पहिला कंस केलाय। त्याच अंतराने त्या कंसावर दुसरा कंस केलाय। दोन्ही कंस एकमेकांना जेथे छेदून गेले आहेत तो बिंदू ठळक केला आणि तो बिंदू आणि ए बिंदू हे रेषेच्या मदतीने जोडत आहे। अशा पद्धतीने जोडून घ्या। इथे आपल्याला 90 अंशाचा कोन मिळालेला आहे। त्यानंतर ए बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकून कंपासमध्ये बी इतका अंतर घेतलंय आणि या उभ्या लंबावर आडवा कंस केलाय। हा कंस या उभ्या लंब रेषेला जेथे छेदलाय तो बिंदू ठळक केलाय आणि इथे नाव दिलंय डी। आपण कंपासमध्ये ए बी इतका अंतर घेतलेलं आहे, ते अंतर बदलायचं नाही। त्यानंतर डी या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकून उजव्या बाजूला उभा कंस केलाय। त्याच अंतराने बी बिंदूमधून त्या कंसावर आडवा कंस केलाय। दोन्ही कंस एकमेकांना
जिथे छेदले तो बिंदू ठळक केलाय आणि त्या बिंदूला नाव दिलंय सी. यानंतर हा चौरस गडद करायचा आहे आणि या बाजू जोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या चौरसाचे आपल्याला दोन कर्ण काढायचे आहेत. म्हणजेच डी आणि बी हे समोरासमोरचे दोन कोनबिंदू काय करायचे आहेत, जोडून घ्यायचे आहेत रेषेच्या मदतीने. बिंदू जोडताना एकदम करेक्ट असे जोडा. बिंदू जोडायचं जर तुमचं चुकलं तर पुढचं उदाहरण चुकत जाणार आहे, त्यामुळे ती काळजी घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या चौरसाच्या चारही बाजू दुभागायच्या आहेत. म्हणजेच त्याचे समान दोन भाग आपण करणार आहोत. बी बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा. या अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतलंय आणि उजव्या बाजूला एक कंस केलाय. त्याच अंतराने सी बिंदूतून त्या कंसावर कंस केलाय. ही कृती आपण इकडे करून घेणार आहोत या पद्धतीने. तशीच कृती आपण इकडे करतोय. डी बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा. पहिला कंस करा, त्याच अंतराने सी बिंदूतून त्या कंसावर दुसरा कंस करा. तीच कृती ए बिंदूतून करतोय, त्यानंतर बी बिंदूतून करतोय. जिथे जिथे कंसाने एकमेकांना छेदलेला आहे ते बिंदू मी ठळक करतोय आणि समोरासमोरचे बिंदू काय करतोय, जोडतोय. विद्यार्थी मित्रांनो, इथे असं लक्षात येतंय की सर्व रेषा ज्या आहेत ती एकाच बिंदूतून गेलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुमच्या उदाहरणाची कृती व्हायला हवी. आता या ज्या आपण दोन रेषा काढल्यात त्या या चारही रेषांना छेदून गेल्यात. पहा, ही रेषा इथे छेदली. इथे आपण नाव देऊया पी. हीच रेषा या सीबी रेषेला इथे छेदली. इथे नाव दिलंय क्यू. डीसी रेषेला ही रेषा इथे छेदली. इथे आपण नाव देत आहोत आर आणि इथे नाव द्यायचंय यस. इथे या केंद्रबिंदूला आपण नाव देणार आहोत ओ. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ओ ए बी हा कोन दुभागणार आहोत. त्यासाठी ए वर कंपासचं लोखंडी टोक टेकून मी ते काय केला, एक कंस काढलाय. तो कंस या रेषेंना अशा दोन ठिकाणी छेदून गेलाय. दोन बिंदू मिळालेत, ते बिंदू मी ठळक केले. पहिल्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय केलाय, कंस केलाय. त्यानंतर दुसऱ्या बिंदूतून त्याच अंतराने त्या कंसावर कंस केलाय. दोन्ही कंस एकमेकांना छेदून गेले आहेत. बिंदू ठळक करा. तो बिंदू आणि ए बिंदू बिंदू कसे जोडा, अशा पद्धत. ही कोन दुभाजक रेषा जी आहे ती ओबी रेषेला इथे छेदली. पहा, याला आपण नाव देत आहोत ई. या ओबी रेषेवर आपल्याला ई बिंदू मिळालेला आहे. त्या ई बिंदूतून आपल्याला 90 अंशाचा कोन करणारी रेषा, लंब रेषा काढायची आहे. ती आपण काढतोय. ई वर कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय. अंदाजे अंतर घेतलंय कंपासमध्ये. इथे एक कंस केलाय आणि इकडे एक कंस केलाय.
त्यानंतर कंस केल्यामुळे उभी रेषेवर आपल्याला इथे एक बिंदू मिळालाय आणि इथे एक बिंदू मिळालाय. पहिल्या बिंदूवर मी कंपासचं लोखंडी टोक टेकून अंदाजेही निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला कंस केलाय. त्याच अंतराने त्या कंसावर पुन्हा 2 कंस केलेत. हे दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदलेत तिथे बिंदू ठळक केले आहेत आणि दोन्ही बिंदू मी बिनचूक असे जोडतोय या अशा पद्धतीने. या ई बिंदूतून आपलं पहिलं अर्धवर्तुळ इथे आपण काढणार आहोत. ई या बिंदूतून आपण एक लंबरेषा काढल्यानंतर ही लंबरेषा OQ रेषेला इथे या बिंदूतून छेदली आहे. याला आपण नाव द्यायचं आहे N आणि OS रेषेला येथे छेदली आहे. याला आपण नाव दिलेलं आहे M. आता EN इतका अंतर कंपासमध्ये घेतलंय मी आणि पहिला अर्धवर्तुळ काढलाय. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा काढलेला जो अर्धवर्तुळ आहे त्याने बरोबर या चौरसाच्या या बाजूला आतल्या बाजूने स्पर्श करून तो गेलाय आणि या बाजूलाही आतल्या बाजूने स्पर्श करून गेलाय. कुठेही तो अंतर सोडून किंवा रेषेच्या बाहेरून गेलेला नाही. म्हणजे हे उदाहरण आपलं परफेक्ट करेक्ट असं आपण सोडवत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक अर्धवर्तुळ आपण चौरसामध्ये अंतर्लिखित केलेला आहे. आता उरलेली 3 अर्धवर्तुळ आपण अंतर्लिखित करणार आहोत. येथे दुसरा, येथे तिसरा आणि येथे चौथा. O बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा. N इतका अंतर घ्या आणि असा इथे एक वर्तुळ काढा पुसटसा. म्हणजेच येथे तुम्हाला X बिंदू मिळेल आणि येथे Y बिंदू मिळेल. त्यानंतर X, Y, M, N हे चारही बिंदू आपण काय करणार आहोत, रेषेच्या मदतीने जोडणार आहोत. या पद्धतीने XY जोडून घ्या, नंतर YM जोडा. ही नावं जी आहेत उदाहरणामध्ये जी नावं आपण दिलेली आहेत ती आपण आपल्या मनाने द्यायची आहेत. त्यामध्ये थोडाफार बदल झाला तरी चालतंय. इथे आपण ई बिंदू घेतलेला आहे. इथे आपण F बिंदू घ्यायचा आहे. इथे G आणि इथे H असे 4 अर्धवर्तुळाची 4 केंद्रबिंदू आपल्याला मिळालेले आहेत. आता F बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा आणि X इतका अंतर घ्या. अर्धवर्तुळ काढायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर G वर कंपासचं लोखंडी टोक टेकून X इतका अंतर आपण कंपासमध्ये घेतलंय आणि तिसरा अर्धगोल काढलंय, अर्धवर्तुळ काढलंय. त्यानंतर H वर कंपासचं लोखंडी टोक टेकून M इतका अंतर घेतलंय आणि चौथा अर्धवर्तुळ काढलंय. हे अर्धवर्तुळ काढल्यानंतर फक्त अर्धवर्तुळच आपल्याला काय करायचं आहे, डार्क गडद असं करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. या उदाहरणामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते चौकोन जो आहे तो जर तुमचा परफेक्ट असा काढला, त्यानंतर
त्यातील ज्या 4 आपण बाजू दुभागलेल्या आहेत त्या व्यवस्थित दुभागल्यानंतर हा OAB हा कोन परफेक्ट असा दुभागल्यानंतर तुम्हाला ई बिंदू मिळेल. इथपर्यंतची कृती जर आपली परफेक्ट झाली तर हे उदाहरण आपल्याला सोडवायला अडचण येणार नाही. योग्य किंवा परफेक्ट असं हे उदाहरण आपल्याकडून सोडून होईल. त्यामुळे प्रत्येक कृती जी आहे ती आपण बिनचूक करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण सोडवताना यामध्ये बाजूचं अंतर बदलावं, या नावामध्ये बदल करावा आणि हे उदाहरण अनेक वेळ सोडवण्याचा आपण प्रयत्न करावा. विद्यार्थी मित्रांनो, या आधीचं 17व्या क्रमांकाचं उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून आपण ते उदाहरण पाहू शकता. आणि इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेतील कर्तव्य भूमिती या विषयाची या पुढची उदाहरणं आपल्याला पाहायची असतील तर यूट्यूबवरील शीतल कुमार गोरे हे माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.